नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी सुरू करत असताना जर तुम्ही चुकीचं फंड सिलेक्शन केलं किंवा कोणत्याही रिसर्च शिवाय त्या फंड्समध्ये इन्वेस्ट केलं तर पुढे जाऊन तुम्हाला केवढा मोठा लॉस होऊ शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। इथे मी तुम्हाला काही लोकांचे पोर्टफोलिओ दाखवतो ज्यावरनं तुम्हाला समजेल की कशा प्रकारे चुकीचं फंड सिलेक्शन त्यांनी केलेलं आहे। इथे आहेत निशांत राजापूरकर, ज्यांनी एसबीआयचा एनर्जी अपॉर्च्युनिटी फंड घेतलेला आहे, निपॉनचा पॉवर अँड इन्फ्रा फंड घेतलेला आहे, डीएसपीचा इंडिया टायगर फंड घेतलेला आहे आणि यांची ही फंड साईज आहे, म्हणजे चांगलेच फंड सिलेक्ट केलेत ज्याच्यामध्ये लोकांनी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। पण तरीसुद्धा त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे तो आता सध्या -20% आहे, हे त्याचा ॲव्हरेज आहे आणि यामध्ये त्यांनी 3000ची 1000 रुपयाची 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। म्हणजे एसबीआयचा जो फंड त्यांनी सिलेक्ट केला आहे तो तर -22% आहे। म्हणजे जर 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी त्यामध्ये केली असेल तर ती जवळपास आता 8,000 किंवा 7,800 रुपये झाली असेल। पण हे असं का झालं? यामध्ये त्यांनी दोन जे फंड सिलेक्ट केलेले आहेत, पहिले दोन फंड हे दोन्ही फंड सेक्टर फंड आहेत आणि सेक्टरियल फंड असल्यामुळे त्यामध्ये जे कुठले दुसरे फंड्स असतील ते सुद्धा सेमच रिटर्न देतील। म्हणजे जसा एसबीआयचा हा फंड रिटर्न देतोय तसाच दुसरा फंड सुद्धा रिटर्न देणार, कारण की दोन्हीही सेम कॅटेगरीमधले फंड्स आहेत। बऱ्याच वेळा काय होतं की आपण कोणत्याही ॲनालिसिस शिवाय त्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो। जसं बऱ्याच लोकांनी आता एनर्जी सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, कारण की गेल्या 6 महिन्यापासून किंवा गेल्या वर्षभरापासून एनर्जी सेक्टरवरती खूप बोललं जातं आहे आणि त्यामुळे बरेच लोक एनर्जी सेक्टर रिलेटेड फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्याचा परिणाम त्यांना खूप खराब रिटर्नमध्ये मिळालेला आहे। आणि त्यानंतर आहे डीएसपी इंडियाचा टायगर फंड। हा एनर्जी सेक्टरशी रिलेटेड फंड नाही पण इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड फंड आहे आणि या फंडने सुद्धा -19% रिटर्न दिलेले आहेत। म्हणजे तीनही जे फंड सिलेक्ट केलेले आहेत तीनही सेक्टरियल फंड आहे, एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरवरती फोकस करणारे हे फंड आहेत आणि त्यामुळे त्यांना एवढे कमी रिटर्न्स मिळत आहेत। आता दुसरा पोर्टफोलिओ आपण पाहूयात, जो आहे तुषार जाधव यांचा, ज्यांनी निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड घेतलेला आहे, ज्यामध्ये त्यांना गेल्या 6 महिन्यामध्ये -13% रिटर्न आहेत। एचडीएफसीचा स्मॉल कॅप फंड आहे जो -9% आहे आणि एसबीआयचा स्मॉल कॅप फंड आहे जो -11% आहे। तिघांचं जर फंड साईज पाहिली तुम्ही तर 31,000 करोड एवढी इन्व्हेस्टमेंट असलेले 57,000 करोड इन्व्हेस्टमेंट असलेले फंड यांनी सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यांनी या फंड्समध्ये 5,000ची एसआयपी सुरू केलेली आहेत आणि त्यांचा पोर्टफोलिओ त्यांना -11% रिटर्न देतोय। तुषार यांच्या पोर्टफोलिओमध्ये काय चुकीचं आहे तर त्यांनी तीनही फंड हे एकाच कॅटेगरीमधले घेतलेले आहेत। म्हणजे तीनही फंड हे स्मॉल कॅप कॅटेगरीशी रिलेटेड आहे आणि सध्या स्मॉल कॅप सेक्टर हे खूप जास्त घसरत आहे आणि त्याचा परिणाम या फंड्सवरती होतो। त्यामुळे कधीही इन्व्हेस्टमेंट करत असताना सगळेच्या सगळे फंड्स आपण एकाच सेक्टरशी किंवा एकाच कॅटेगरीशी घ्यायला नको, हे मी माझ्या व्हिडिओजमध्ये नेहमी सांगत असतो। जेव्हा केव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असता त्यावेळेस लक्षात घ्या की सगळीच्या सगळीची इन्व्हेस्टमेंट एकाच सेक्टरमध्ये किंवा एकाच कॅटेगरीमधल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू नका। त्यामुळे आता यांना इथे -11% रिटर्न मिळतोय, कारण की त्यांनी एकाच कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली। आता यानंतरचा पोर्टफोलिओ आहे अनिकेत देशपांडे यांचा। हा पोर्टफोलिओ पहा, ज्यामध्ये कॅनरा रिबोकोचा स्मॉल कॅप फंड आहे, HSBCचा स्मॉल कॅप, ICICI प्रुडेन्शियलचा स्मॉल कॅप फंड आहे, HDFCचा मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड आहे, कॅनरा रिबोकोचा एमर्जिंग इक्विटी फंड आहे। म्हणजे 2 मिड कॅप फंड आहेत आणि 3 स्मॉल कॅप फंड आहेत आणि 3 स्मॉल कॅप फंडमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे 7,000 रुपये आणि 3,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांची मिड कॅपमध्ये आहे। म्हणजे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांची स्मॉल कॅप कॅटेगरीमध्येच आहे। ज्यावेळेस अनिकेतने फंड सिलेक्शन केलं असेल त्यावेळेस त्यांनी का नाही लक्षात घेतलं की एकाच कॅटेगरीमधले हे सगळे फंड आहेत आणि त्याच कॅटेगरीमध्ये आपण एवढे पैसे काय इन्व्हेस्ट करायचे, कारण की कॅनरा रिबोकोमध्ये 3,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, स्मॉल कॅप फंड आहे तो, त्यानंतर HSBCचा स्मॉल कॅप फंड आहे आणि दोघांची मिळून 5,000ची जर इन्व्हेस्टमेंट एका कॅटेगरीमध्ये होते तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये सुद्धा 5,000ची इन्व्हेस्टमेंट करायला हवी होती, पण 7,000ची इन्व्हेस्टमेंट एवढी एकाच कॅटेगरीच्या फंडमध्ये केली आहे आणि त्यामुळे त्यांना -9% रिटर्न्स मिळत आहेत। आणि जर आता ह्या 3 स्मॉल कॅप फंडचं जर तुम्ही ॲव्हरेज पाहिलं तर हे 3 स्मॉल कॅप फंडच त्यांना -11% रिटर्न देत आहेत आणि हे फंड तर कव्हर करतायत, यांचं मायनस जे पर्सेंटेज आहे हे 2 फंड कव्हर करतायत, कारण की हे दोन्ही फंड्स या दोन्ही फंडचं मिळून जर ॲव्हरेज काढलं तर -6% आहे। म्हणजे हे फंड फक्त -6% रिटर्न देत आहेत, पण हे फंड -11% रिटर्न देत आहेत।
त्यामुळे जेव्हा केव्हा फंड सिलेक्शन करत असतो त्यावेळेस आपण नेहमी लक्षात घ्यायला हवं की ते फंड कशा प्रकारचे काम करतात. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा फंडचं नाव असं काही असतं की त्याच्यावरनं आपल्याला समजत नाही की तो फंड मिड कॅपमध्ये आहे, स्मॉल कॅपमध्ये आहे की लार्ज कॅपमध्ये आहे. त्यावेळेस त्या फंडचं नाव ऑनलाईन सर्च करायचं आणि पाहायचं की तो कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करतो, त्याची इन्व्हेस्टमेंट कशी आहे आणि कशा प्रकारचं रिटर्न्स तो फ्युचरमध्ये देऊ शकतो याचं ॲनालिसिस करून मगच त्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं. कोणीतरी आपल्याला सजेस्ट करतं आहे किंवा ऑनलाईन आपण गुगलवरती टाईप करतो टॉप 10 फंड्स इन इंडिया, टॉप 10 फंड्स इन 2024, त्यावरनं आपण अशा प्रकारचं फंड सिलेक्शन करतो आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे रिटर्न्स मिळतात. कारण की 1 महिन्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट सुरू केली, टॉप 10 फंड म्हटलं, कॅनरा रुबिको आला, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. दुसऱ्या महिन्यात परत नवीन SIP सुरू करायची, परत टॉप 10 सर्च केलं, त्यामध्ये HSBCचा स्मॉल कॅप फंड आला, कारण की ऑलरेडी कॅनरा रुबिकोमध्ये केली आहे म्हणून दुसरा फंड कुठला हवा तर तो अशा प्रकारे घेतला. तर अशा प्रकारचं सिलेक्शन तुम्हाला कधीही उपयोगाचं नाही, पुढे जाऊन त्याच्यामधनं तुम्हाला लॉसच होऊ शकतो. आता अजून एक पोर्टफोलिओ तुम्हाला दाखवतो जो आहे राजेश कुलकर्णी यांचा. यामध्ये यांनी काय केलं आहे तर फ्रँकलिनचा इंडिया इक्विटी फंड घेतलेला आहे. हा एक लार्ज कॅप आणि मिड कॅप फंड आहे. त्यानंतर ICICIचा लार्ज अँड मिड कॅप फंड आहे. सुंदरमचा लार्ज अँड मिड कॅप फंड आहे. म्हणजे तीनही फंड लार्ज कॅप आणि मिड कॅप कॅटेगरीमधले आहेत. त्यानंतर इथे आहे 2 स्मॉल कॅप फंड, म्हणजे 3 मिड कॅप फंड आणि 2 स्मॉल कॅप फंड. हाही फंडा बरोबर नाही, कारण की तीनही कॅटेगरीमध्ये जर तुम्ही इथे पाहताय तीनही कॅटेगरीचा ॲव्हरेज -% पाहिलं तर 4% आहे, पण इथे जे आहे पर्सेंटेज ते -13% आहे, -13. त्यामुळे इथे जो ओव्हरऑल ॲव्हरेज मिळते आपल्याला ते 8% आहे. त्यामुळे जर एखाद्या फंडमध्ये आपण ज्यावेळेस सिलेक्शन करतो त्यावेळेस आपण चेक करायचं की तो फंड कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतो आहे. तीनही फंड लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीचे असल्यामुळे लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमध्ये ज्या कंपनीज येतात त्यांच्यामध्येच हे इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे याच्यामध्ये कंपनीचं ओव्हरलॅपिंग असू शकतं. त्यामुळे जेव्हा फंड सिलेक्शन कराल त्यावेळेस वेगवेगळ्या कॅटेगरीचे, वेगवेगळ्या सेक्टरचे फंड सिलेक्शन करणं गरजेचं आहे. हा आहे उमाकांत पालशेतकर यांचा पोर्टफोलिओ. एकदम खराब सिलेक्शन ज्याला म्हटलं जातं त्या टाईपचं खराब सिलेक्शन यांनी केलेलं आहे. यामध्ये त्यांनी घेतला आहे SBIचा कन्झम्पशन अपॉर्च्युनिटी फंड, यामध्ये -14% आहेत आणि 2 स्मॉल कॅप फंड आहेत. सध्या मार्केटमध्ये असलेले सगळे स्मॉल कॅप फंड हे मायनसमध्येच रिटर्न देतात आहेत. पण यांनी सगळ्यात मोठी चुकी काय केली आहे तर हा जो फंड आहे तो एक सेक्टरियल फंड आहे, सेक्टर फंड, आणि त्यामध्येच यांनी 3000ची SIP सुरू केली आहे. आणि दुसरे जे फंड आहेत त्यांच्यामध्ये 1000 रुपयाची SIP आहे. जर 5000ची ते SIP करतायत तर याचा अर्थ त्याच्यातली 60% अमाऊंट ही सेक्टरियल फंडमध्ये जाते. उरलेले जे 40% आहेत ते स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट होत आहेत. त्यामुळे एखाद्या वेळेस जर सेक्टरियल फंडने चांगले रिटर्न्स दिले तर खूपच चांगले, त्यांना जॅकपॉट लागू शकतो. पण जर त्यांनी अशा प्रकारचे रिटर्न्स दिले तर ह्या 2 फंडमधलं जे प्रॉफिट त्यांना मिळेल पुढे जाऊन ते सुद्धा हा फंड खाऊन जाईल आणि त्यांचा पोर्टफोलिओ नेहमी मायनसमध्येच दिसेल. म्हणून हा पोर्टफोलिओ मी म्हटलं की सगळ्यात खराब पोर्टफोलिओ आहे. जर अशाच प्रकारचा पोर्टफोलिओ तुमचासुद्धा असेल तर तुम्हाला वेळीच तुमचा पोर्टफोलिओ चेंज करणं किंवा त्याला अपडेट करणं गरजेचं आहे. कारण की जर अशा पोर्टफोलिओ तुम्ही ठेवलात तर पुढे जाऊनसुद्धा मार्केट जरी वर असेल तरी तुम्हाला त्यातनं निगेटिव्हच रिटर्न्स मिळतील किंवा खूप कमी रिटर्न्स मिळतील. तर पोर्टफोलिओ आपला कसा असायला हवा ते मी तुम्हाला सांगतो. तुमचा स्टँडर्ड पोर्टफोलिओ कसा असायला हवा त्याचा एक वेटेज मी इथे दिलेला आहे, ज्यामध्ये लार्ज कॅपला 30% वेटेज आहे. कारण की लार्ज कॅप फंड हा पहिल्या 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो ज्यांचं मार्केट कॅपिटल सगळ्यात जास्त आहे आणि भारतातल्या टॉप कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे जेव्हा केव्हा मार्केटमध्ये अप अँड डाऊन्स येतील त्याचा इम्पॅक्ट या फंड्सवरती खूप कमी प्रमाणात होतो. त्यामुळे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट 30% लार्ज कॅपमध्ये असायला हवी. त्यानंतर मिड कॅपमध्ये 30% असायला हवी. जर तुम्हाला स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास इंटरेस्ट असेल तर 20% स्मॉल कॅपमध्ये असायला हवी. लार्ज अँड मिड कॅपमध्ये 0 टाकलं आहे यासाठी कारण की ऑलरेडी लार्ज अँड मिड कॅपमध्ये 60%ची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जर परत इथे मी वेटेज ह्याच्यामध्ये घेतलं तर याचा अर्थ माझा पूर्ण पोर्टफोलिओ हा लार्ज अँड मिड कॅप ओरिएंटेडच असेल. त्यामुळे जर तुमचं इथे वेटेज जास्त असेल तर तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू नका, किंवा जर तुमचं इथे वेटेज तुम्ही घेताय तर तुमचं इथलं वेटेज तुम्ही कमी करायला हवं. त्यानंतर मल्टीकॅपमध्ये 10% इन्व्हेस्टमेंट असायला हवी आणि सेक्टरियल फंडमध्ये 10% इन्व्हेस्टमेंट असायला हवी. तर अशा प्रकारे तुमचा 100% पोर्टफोलिओ हा अशा प्रकारे वेटेजमध्ये असायला हवा. यामध्ये तुम्ही फ्लेक्झी कॅप फंडसुद्धा घेऊ शकता, फोकस फंड घेऊ शकता, कॉन्ट्रा फंड घेऊ शकता, अशा टाईपचे फंडसुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता आणि इथे थोडंफार वेटेज कमी जास्त करू शकता. आता याच स्टँडर्ड पोर्टफोलिओमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, 10,000ची SIP करताय तर याचा अर्थ 3,000ची SIP तुमची लार्ज कॅपमध्ये असायला हवी, 3,000ची मिड कॅपमध्ये,
2000ची, स्मॉल कॅपमध्ये मल्टी कॅपमध्ये 1000ची आणि सेक्टरियल फंडमध्ये 1000ची इन्व्हेस्टमेंट असायला हवी. आता ह्यामध्ये तुम्ही एकच लार्ज कॅप फंड सिलेक्ट करावा किंवा 2 लार्ज कॅप फंड सिलेक्ट करावे हे टोटली ऑप्शन तुमच्यावरती आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या लार्ज कॅप फंडचा पोर्टफोलिओ जर तुम्ही पाहिलात तर तो जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल सेक्टरमध्ये करतो आणि सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट कन्झ्युमर सेक्टर्समध्ये करतो. पण दुसरा एखादा फंड लार्ज कॅपमधलाच दुसरा एखादा फंड जर तुम्ही पाहिला तर तो IT मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतो, कन्झ्युमर आणि कॅपिटल गुड्समध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतो. तर अशा टाईपचा पोर्टफोलिओ तुम्ही घेऊ शकता, कारण की त्यामध्ये ओव्हरलॅपिंग होणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एकाच सेक्टरमधले 2 फंड चूज करता त्यावेळेस त्यांचा पोर्टफोलिओ नक्की पहा. अशा प्रकारचा स्टँडर्ड पोर्टफोलिओ तुमचा असणं गरजेचं आहे. आता हा पोर्टफोलिओ प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आणि त्यांच्या गोलप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की जेव्हा केव्हा तुम्ही फंड सिलेक्शन करता किंवा एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करता त्यावेळेस तुमचा पोर्टफोलिओ असा वर्सटाईल असायला हवा, डायव्हर्सिफाय असायला हवा, तरच तुम्हाला त्याच्यातनं चांगले रिटर्न्स मिळतील. या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला ऑप्शन सांगतो किंवा जे फंड्स मी तुम्हाला सांगतो आहे यामध्ये माझं कोणतंही तुम्हाला रिकमेंडेशन नाही आहे. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील.